झाली, कुटुंब एकत्र आलं, तरी फक्त 6 जागीच विजय झाला। जागा वाटपावेळी गोंधळ घातला गेला, मनसेचा फायदा करून घेतला, आता सोडूनही देतील। संतोष धुरींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हा हल्लाबोल केलाय। तर संतोष धुरी जे निवडणुकीच्या तोंडावर मनसे सोडून गेले होते, त्यांनी ठाकरेंवर ही टीका केलेली आहे, ठाकरेंना टोला लगावला। तर मनसेचा ठाकरेंनी फायदा करून घेतला, उद्धव ठाकरेंनी मनसेचा फायदा करून घेतला आणि आता ते सोडूनही देतील, असा हल्लाबोल धुरी यांनी केलेला आहे। मनसेचे पदाधिकारी असलेले धुरी यांनी मनसेची साथ सोडली आणि निवडणूक निकालानंतर त्यांनी टीका केली आहे। 2017 साली मला वाटते त्यावेळेला निवडणूक लढवायची की नाही या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेला निवडणूक लढण्यात आली त्यावेळेला मला वाटते 7 सीट आलेल्या। आता तर भावनिक आव्हान घेऊन भावनिक मुद्दे, 2 कुटुंब एकत्र आले, 5 जुलैपासून मला 5 जुलैपासून एकत्र आलं सगळं, म्हणजे एवढा मोठा गवगवा केला, सगळं केलं आणि त्याच्यानंतर पण जर 6 सीट येत असतील आणि त्याला तुम्ही जर बोलत असेल मनसेचा मोठा विजय आहे, तर तो त्यांच्यासाठी नक्कीच। कोणाची युती केली नाही, कोणाची आघाडी केली नाही। मला वाटतं पहिलं मोदी साहेबांना सपोर्ट केला, नंतर मग काँग्रेसला सपोर्ट केला, आता काय आता यांना, म्हणजे त्यावेळेला मोदी साहेबांना सपोर्ट केला त्यांचा पण फायदा झाला त्यांना। यांना काँग्रेसला ज्यावेळेला लावरे व्हिडिओ वगैरे करून केला त्यावेळेला पण फायदा झाला, काँग्रेसला झाला ना, राष्ट्रवादी काँग्रेसला वगैरे झाला। आता ठाकरेंबरोबर गेले आणि ठाकरेंना सपोर्ट केल्यानंतर झाला ना त्यांना फायदा। म्हणजे जिंकवायचं कोण, आपल्या 7 जागा राहिल्यात, तुमच्या 7 जागा राहिल्यात ना, तुमच्या काय जागा वाढल्या नाही, म्हणजे तुमचा फायदा झाला का? मी एका वाक्यातच याचं उत्तर देईन, येतो होणार था। या गोष्टी होणारच होत्या, ज्या मी त्यावेळेला भाकीत केलेल्या होत्या, सगळ्यांनीच भाकीत केलेल्या होत्या। मनसेमध्ये जी लोक आहेत ते अजून पण मनसेमध्ये आहेत किंवा मनसेमधून बाहेर पडली, त्यांनी पण हे भाकीत केलं होतं की भाजपचा आणि शिंदेचा महापौर बसणार आणि ते भाकीत खरं ठरलं।